नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज आहे शेगावमध्ये. तर मित्रांनो, आपण रात्री रूम केली होती आणि आपल्याला भक्त निवासला राहायचं होतं, पण तिथं आपल्याला काही भेटलं नाही. पूर्ण भक्त निवास फुल झालेलं होतं. त्यामुळे आपण रूम केली होती आणि आता उठलेलो आहे. आपण आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. मित्रांनो, आता जाणार आहे आपण दर्शनासाठी मंदिराकडे आणि आपल्याला बघायचं मित्रांनो आनंद सागर, ते पण बघायचे. त्यामुळे जाणार आहे आपण आता. तर देवांश पण आहे आपल्यासोबत, देवांशी पण आंघोळ झालेली आहे. तर आपण जाऊया आता मित्रांनो. आता गणूदादा ते पण येतं आहे, आवरले त्यांचं पण. आता मी गाडी एकदा चालू करून पुसून घेतोय. त्यानंतर आपण जाणार मित्रांनो डायरेक्ट मंदिराकडे जाण्यासाठी. आणि काल थोडा रूमवरती यायला उशीर झाला आम्हाला, कारण आम्ही भक्त निवास बघायला टाईम लागला आम्हाला. त्यामुळे तर आम्ही 11 वाजता रूमवरती आलो होतो आणि झोपायला आणि त्याला जादा टाईम झाला आहे. तर आता आवरलं मित्रांनो, आम्ही आता वाजले सकाळचे 6. तर आता जाऊया मित्रांनो आपण डायरेक्ट दर्शन करायला. मित्रांनो, आम्ही आलोय आता शेगावच्या मंदिराजवळ आणि इथं पार्किंगमध्ये एकदा गाडी पार्क करून दिलेली आहे. आता इथून मंदिर थोडं दूर आहे, तर आपण आता पायी जाणार आहे इथून. तर गाडी पार्क केली आपण, आता निघूया मित्रांनो. तर आता इथून मंदिर थोडं आहे, तर आपण आता पायी जाऊया. तर मित्रांनो, आपण आता दर्शन करून आलेलो आहेत आणि आपल्याला मधात फोडण्यात आला नाही, त्यामुळे तर आपण आता दर्शन करून आलेलो आहे गाडीमध्ये. तर मित्रांनो, ही आहे परी, गणूदादाची मुलगी. काय नाव आहे तुझं पूर्ण? सानवी नाव आहे तिचं. आणि देवांश पण आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो, आता गणूदादा ते येत आहे. आता जाऊया मित्रांनो आपण, इथून आपलं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, आमचं शेगावचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघालोय मित्रांनो बुलढाणा जाण्यासाठी. तर बुलढाण्याचं आपल्याला बालाजी मंदिर बघायचं आहे, जे बुलढाण्याच्या पुढे थोडं. तर आपण आता तिथे जाणार आहे. तर मित्रांनो, पोहोचले आपण आता बालाजी मंदिराजवळ. तर जे समोर दिसतंय ते आहे बालाजी मंदिर. तर आपल्याला आता इथं पण दर्शन घ्यायचं आहे. आपण आता जाणार आहे तिथं दर्शन घेण्यासाठी. तर जाऊया मित्रांनो आता. आणि आलोय मित्रांनो आता आपण मंदिराजवळ. पण मित्रांनो, आपल्याला थोडा यायला उशीर झाला आहे, कारण 12 वाजता नाही का पूर्ण मंदिर बंद होऊन गेलेलं आहे. तर 12 वाजता मंदिर बंद होतं आणि आपण इथं पोहोचलो 12 वाजून 3 मिनिटाला. मग आता फक्त बाहेरून मंदिर बघितलं आणि आता आपण निघणार परत घरी जाण्यासाठी. तर एकदम भारी मंदिर आहे, आपल्याला मधात जाऊन बघायचं होतं, पण आता ते बंद झाल्यामुळे आपल्याला बघता येणार नाही. आता इथून जाऊया मित्रांनो डायरेक्ट गाडीमध्ये बसून डायरेक्ट घरी. तर आता कुठं थांबायचं नाही आपल्याला, आता एकदा जेवायला थांबायचे. आता जाऊया आपण मित्रांनो, आता जेवण करायला पण थांबायचं आपल्याला फुलंब्री जवळ. तर मित्रांनो, आपण आलोय आता जेवण करण्यासाठी फुलंब्री जवळ हॉटेल साईला. तर आपण एकदा या हॉटेलला पहिलं पण आलो होतो जेवायला. तर क्वालिटी एकदम नंबर एक इथली. तर आपण जेवण केलंय मित्रांनो आता, आणि आता गाडीमध्ये बसून डायरेक्ट जाणार आहे आपल्या घरी. तर घरी पोहोचायचं आपल्याला आता लवकरात लवकरात. 4 वाजून गेले, आपण 1 ते 1.5 तास आता घरी पोहोचूया. चला तर भेटूया मित्रांनो पुढे. तर मित्रांनो, आपण पोहोचले आता घरी. तर आत्ता आलेले आपण आणि गाडी गिडी पार्क करून दिलेली आहे. आता मित्रांनो, आपल्याला कुट्टी काढायची खाली जाऊन सगळ्यात पहिलं तर. आणि तुम्हाला माणूस दाखवतो. ह्यो आज लय रडलेला आहे. मी घरी नसताना जादा रडलेला आहे भाऊ. भाऊ जादा रडलेला आहे. भाऊ, काय झालं तुम्हाला? त्याचं कारण आहे रडायचं, की त्याला घरी भाजी नव्हती केली त्याला जेवायला. त्याच्या आवडती भाजी नव्हती आज, तर त्याच्यामुळे तो लय रडलेला आहे. मी नसताना रडलेला आहे तो. डबल एकदा रड मला पाहिजे एकदा. अरे, रडा सांगितलं, हसायला नाही. रड ना. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये गेलो होतो आणि आता शेतामधून आलेलो आहे मित्रांनो घरी. तर तिथील गाडी आणायची म्हणून आपण आता गाडी घेऊन आलेलो आहेत लॉन्चमध्ये. तर बागडे लॉन्चमध्ये आलेलो आहे आपण. डायरेक्ट गाडी आणतो लॉन्चमध्ये. तर लॉन्चमध्ये गाडी आणणार आहे आपण आता. मित्रांनो, मला नाही आणायला आज गाडी. याला आणायला द्यायची आज. तो नुसतं बसणार आहे. आलेला आहे, तो संघ आलेला आहे फक्त. तर आता दिदी आणणार आहे गाडी. आपण दिदीला आता बसू आणायला. ए बाई, चल. तर आता तिला आणते ते बघू. हा,
चालव देत तिला. पुढं काय पुढं काय तू बैस, चाल पटकन बैस. देवात नाव घे का बाई, मला भी वाटत पहिलं तू मोठं देवात नाव घे 4-5. लाईट बंद कर का. अरे वारा सुटलाय मित्रांनो इकडं तर. अगं लॉन्च आहे बरं का इकडं, आणि लॉन्चच्या पार्किंग मध्ये आता आपण गाडी शिकवणार तिला. क्लच दाबा, क्लच. आपण गाडी घेऊन गेलो मित्रांनो आज शेगावला. तर कालपासून गेलेलो होतो आपण आणि आज 4 वाजता पोहोचलेलो आहे. तर आता हे बघा चालू होती ती गाडी. लाईट चालू नाही केली, अंधारात गाडी चालू होती. तर मित्रांनो आता इथं गाडी आणायचं झालेलं आहेत आणि आपण आता जाणार मित्रांनो डायरेक्ट घरी. तर आता ते आणायचं चालू आहे थोडं. आता एक राऊंड आणल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. तर मित्रांनो आता घरी जाऊया आपण. ते चालवते अजून. पप्पा मला अशी बसायला पप्पा आणि मी अशी वाढायला लावताना नाही सपाटे पप्पा असं टर्नवर किती दगडी